श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाच्या आधी कुत्र्याला शांतपणे खाऊ घाला. ही एक छोटीशी गोष्ट आहे, जी तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही हाताळू शकणार नाही. तुमच्या 7 जन्मांची गरिबी कायमची दूर होईल. तुम्हाला ते मिळेल ज्याची तुम्हाला वर्षानुवर्षे इच्छा होती. माझ्या प्रिय मित्रांनो, नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होत आहे आणि वर्ष सुरू होण्यापूर्वी जर तुम्ही शांतपणे ही एक छोटी गोष्ट कुत्र्याला खाऊ घातली, तर येणारे नवीन वर्ष तुमच्या पावलांवर असेल. माता लक्ष्मी तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात संपत्तीचे भांडार ठेवेल. जर तुम्हाला कोणाचे तरी प्रेम मिळवायचे असेल, कोणाशी तरी लग्न करायचे असेल, तर ते देखील होईल. जर तुम्ही कर्जबाजारी असाल, तर काही दिवसातच तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल. सर्वात गंभीर आजारही निघून जाईल आणि हे येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत वर्ष असेल. मित्रांनो, गेल्या वर्षाच्या सुरुवातीला देखील मी हा उपाय सुचवला होता आणि ज्याने हा उपाय केला आहे त्याला या वर्षी खूप काही मिळाले आहे. कोणाला स्वतःचे घर मिळाले, कोणाला त्याच्या आवडीचा जीवनसाथीदार मिळाला, त्यामुळे कोणाला वर्षानुवर्षे मूल झाले, कोणाला सर्वात गंभीर आजारापासून मुक्ती मिळाली. तर मित्रांनो, काळाची पुनरावृत्ती होत आहे. वर्ष काही दिवसात संपेल आणि नवीन वर्ष सुरू होईल. आणि तुम्ही शांतपणे हा उपाय करा. कुत्र्याला काहीतरी खायला द्या. तुम्हा सर्वांना माहीत आहे की कुत्रा हे बाबा भैरवनाथाचे वाहन आहे आणि शनिदेवाचे सर्वात खास आहे. आणि तुमच्या राशीवर शनिदेवांचे तिरळे डोळे गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहेत. पहा, नवीन वर्ष बदलत राहते, पण तुमचे नशीब तेव्हाच बदलेल जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे कराल, जेव्हा शनी तुमच्याबरोबर असेल, जेव्हा तुमच्याकडे लक्ष्मीची कृपा असेल. आणि ती तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ही छोटीशी गोष्ट कुत्र्याला खाऊ घालाल. मित्रांनो, या वर्षी तुमच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहेत. तुम्ही अनेक गोष्टींचे हात धुतले आहेत. मित्रांनो, तुम्ही अनेक कठीण काळातून गेलात. पण मित्रांनो, हे वर्ष काही दिवसातच संपणार आहे. हे वर्ष पूर्णपणे धुळीचे ठरले आहे. पण एक लहान पाऊल उचला. हे येणारे नवीन वर्ष तुम्हाला ते सर्व काही देईल जे तुम्ही वर्षानुवर्षे शोधत आहात. मित्रांनो, नवीन वर्ष येत आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कॅलेंडर दरवर्षी बदलते, पण आयुष्य का बदलत नाही? दरवर्षी तुम्ही त्याच कर्जातून जात आहात. तेच आजार तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाता. तेच शत्रू, तेच फसवणूक, तेच तुटलेले नातेसंबंध, तेच अपूर्ण प्रेम आणि तेच रिकामिकीचे. मित्रांनो, दरवर्षी तुम्हाला वाटते की या वर्षी सर्व काही बदलेल. या वर्षीही माझे नशीब उजळेल. या वर्षीही मी आनंदी राहीन. पण काय झाले? काहीही झाले नाही. आणखी एक वर्ष उलटले आहे. मित्रांनो, वर्ष संपत नाही, तुमचे आयुष्य संपले आहे. या वर्षी तुम्ही अनेक मित्र गमावले आहेत. तुमच्या आजूबाजूचे लोक, तुमचे नातेवाईक दिवसागणिक सुधारत आहेत आणि तुम्ही जिथे होता तिथून तुम्ही आणखीन मागे जात आहात. पहा, कठोर परिश्रम घरीही केले जातात आणि तुम्ही देखील कठोर परिश्रम करत आहात. पण काय घडले आहे? पैसा हातात येतो आणि काही क्षणातच तो निघूनही जातो. माता लक्ष्मी तुमच्या हातात राहत नाही. पण या छोट्याशा उपायाने माता लक्ष्मी वर्षभर तुमच्याबरोबर राहील. तुमचे मित्रही तुमच्या घरात राहतील. पण मित्रमैत्रिणींना का? काही लोकांचे आयुष्य दरवर्षी वर जाते आणि काही लोकांचे आयुष्य दरवर्षी खाली जाते. शेवटी का? एखादी व्यक्ती वर्षातून कोट्यावधी रुपये कमावते आणि एखादी व्यक्ती आयुष्यभर कठोर परिश्रम करूनही रिकाम्या हाताने उरते. शेवटी का? अचानक कोणाच्या तरी खिशात प्रेम येते आणि कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य फक्त त्याची वाट पाहत असते. मित्रांनो,
या सर्व प्रश्नांची उत्तरे नशिबात लपलेली नाहीत, तर नशीब बदलण्याच्या त्या छोट्या छोट्या कृतींमध्ये लपलेली आहेत, ज्यांच्याकडे जग क्षुल्लक म्हणून दुर्लक्ष करते. आज मी तुम्हाला एक छोटीशी कृती सांगणार आहे, जी खूप साधी दिसते, परंतु त्यामागे एक मोठी रहस्यमय शक्ती आहे. मित्रांनो, हे असे काम आहेत जे जो करतो तो काही क्षणातच लाखो कोटी कमावतो. शांतीपूर्ण जीवन जगणे. तुम्हाला फक्त कुत्र्याला थोडे काहीतरी खायला द्यावे लागेल. मित्रांनो, वर्ष सुरू होण्याच्या अगदी आधी तुम्हाला असे वाटेल की मी गंमत करत आहे. पण मित्रांनो, जर मी असे म्हणेन की या कार्याने अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. बऱ्याच लोकांना रस्त्यावरून बंगल्यात नेण्यात आले. कदाचित तुमचा विश्वासच पडणार नाही. पण मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि हा उपाय तुम्ही आजच करू शकता. काही दिवसातच तुम्हाला याचे परिणाम दिसतील. पहा मित्रांनो, या वर्षाच्या सुरुवातीला देखील तुमच्यावर कर्जाचा बोजा होता. पण काय झाले? कर्जाचा बोजा दुप्पट झाला आहे. आजार वाढत गेला, तो संतापजनक झाला. तुमचे शत्रू बळकट होतील. नातेसंबंध पूर्णपणे तुटतात. पण मित्रांनो, जर तुम्ही हा छोटासा उपाय वेळेवर केला, तर मित्रांनो, विश्वास ठेवा की हे येणारे नववर्ष तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्त करेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मला माहीत आहे की तुम्हाला पूर्णपणे सक्ती करण्यात आली आहे. तुम्ही आतून हरत आहात. मित्रांनो, तुम्ही पैसेही थांबवले आहेत. कर्ज तुमच्या गळ्यापर्यंत पोहोचले आहे. आजार नाहीसे होत आहेत. प्रत्येक बाजूला शत्रूही बसले आहेत. तुमच्या प्रेमानेही तुमची फसवणूक केली आहे. तुमचे नशीब किती वेळा तुमच्या विरोधात जाते. पण मित्रांनो, ते खूप जास्त आहे. आता नाही. आता मित्रांनो, ज्या व्यक्तीने तुमच्याकडे दुर्लक्ष केले, ज्याने तुम्हाला रडवले, ती व्यक्ती आता रक्ताचे अश्रू ढाळेल. ती व्यक्ती आता तुमचे तळवे चाटेल. कारण हे वर्ष फक्त तुमचेच असेल आणि आताच. तर या वर्षाच्या सुरुवातीपूर्वी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची शेवटची गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया. आपण लक्षपूर्वक ऐकूया. पहिल्या गोष्टीकडे वळूया. पण त्यापूर्वी आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये थोडी साखर घालूया. होय, थोडी साखर खूप जास्त नसते. तुम्हाला त्या भाकरीच्या पिठात थोडी साखर घालावी लागेल आणि नंतर त्याची भाकरी तयार करावी लागेल आणि ती भाकरी चांगली भाजावी लागेल. जसे गोड भाकरी मुलांसाठी बनवले जातात, तशाच प्रकारे तुम्हाला भाकरी बनवाव्या लागतील. पण साखर थोडी कमी असावी. ही गोड भाकरी बनवल्यानंतर जर तुमचा एखादा प्रियकर असेल, ज्याच्याशी तुम्हाला लग्न करायचं असेल आणि तो लग्न करू शकत नसेल, तर मित्रांनो, त्या प्रियकराचे नाव घ्या आणि नंतर ही भाकरी कोणत्याही पाळीव कुत्र्याला खाऊ घाला. होय, जर तुमच्या आजूबाजूला पाळीव कुत्रा असेल तर तुम्हाला त्याला खायला द्यावे लागेल. रानडुकरांना खाऊ देऊ नका. तुमच्या कुत्र्याला खाऊ घालताना काळजी घ्या. जर तुमच्या कोणत्याही नातेवाईकाकडे पाळीव कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खायला देखील देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे कुत्रा नसेल तर तुमच्या लहान मुलांना खाऊ घाला. पण कुत्र्याला शक्य तितके खायला देण्याचा प्रयत्न करा. हा उपाय मित्रांप्रती तुमची कृतज्ञता बळकट करेल. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी हे वरदान ठरेल. ते आकर्षणाचे केंद्र बनेल. मित्रांनो, तुम्ही हे करायलाच हवे. याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल. जर एखादे नाते तुटले तर ते नाते परत येईल. जर विवाहात अडथळे असतील तर अडथळे दूर होतील. पती-पत्नींमध्ये भांडणे कमी होतील. प्रिय जीवन साथीदाराला भेटण्यासाठी मित्र देखील पात्र ठरतील. मित्रांनो, माझ्या प्रिय मित्रांनो, यावर्षी अनेक नातेसंबंधांनी तुमचा विश्वासघात केला आहे.
मला माहिती आहे की तुमचे हृदय अनेक लोकांशी जोडले गेले होते. तुम्ही अनेक लोकांवर विश्वास ठेवला, पण शेवटी प्रत्येकाने तुम्हाला त्यांची लायकी दाखवली. पण मित्र हा उपाय करतील. माझ्यावर विश्वास ठेवा. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथीदार नक्कीच मिळेल. आता नोकरी आणि व्यवसायासाठी मित्र हा एक उत्तम उपाय आहे, ज्यामध्ये जर तुम्हाला वाढ करायची असेल, व्यवसाय वाढवायचा असेल, मोठ्या लोकांमध्ये बसायचे असेल, लाखो कोटींचा व्यवसाय करायचा असेल, रात्रंदिवस 4 पटीने वाढ करायचं असेल, तर मी एक उपाय घेऊन आले आहे. काय करावे? तुम्हाला एक भाकरी घ्यावी लागेल. मित्रांनो, मी तुम्हाला एक द्रुत उपाय सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला एक रोटी घ्यावी लागेल आणि त्या रोटीवर थोडे मोहरीचे तेल घालावे लागेल आणि नंतर ती रोटी तुमच्या डोक्यावर, हो, तुमच्या डोक्याजवळ ठेवावी लागेल. जेव्हा तुम्ही रात्री झोपत असाल, तेव्हा एक पेला पाणी तुमच्या डोक्याजवळ ठेवा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी सर्वप्रथम चेहरा धुवू नका. ती भाकरी आधी कुत्र्याला खायला द्या. ती भाकरी प्रथम कोणत्याही जंगली कुत्र्याला खाऊ घाला आणि ती पाण्याची बाटली चौरसावर कोणत्याही त्रिकोणी ठिकाणी किंवा चौकोनी ठिकाणी ठेवा. असे घडेल का? मी तुम्हाला सांगेन. जर तुमच्यावर काही प्रकारचे बंधन असेल, नकारात्मक ऊर्जेचे आवरण असेल, तर ते बाहेर येईल. जेव्हा नकारात्मक ऊर्जेचे कोणतेही खोलबंध काढून टाकले जातील, तेव्हा माता लक्ष्मी लवकरच तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल. यानंतर तुम्हाला तुमच्या कामात प्रगती मिळेल. यामुळे तुम्हाला तुमच्या कामात स्थिरता मिळेल. तुम्हाला पदोन्नती मिळेल. बेरोजगारी संपेल. मित्रांनो, आता पुढची पायरी मुलांच्या आनंदाची आहे. माझ्या मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला पांढरी बर्फी घ्यावी लागेल. होय, पांढरी बर्फी. तुम्ही मिठाईच्या दुकानात जा आणि शेंगदाण्याचा पांढरा बर्फी खरेदी करा. हा उपाय त्याच महिलेच्या हातांनी केला पाहिजे जी त्या पांढऱ्या बर्फीची स्त्री आहे. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही स्त्रीने हा उपाय केला पाहिजे. त्या स्त्रीने तो पांढरी बर्फी लहान कुत्र्यांना स्वतःच्या हातांनी खायला दिली पाहिजे. आणि जर तुमच्या आजूबाजूला गर्भवती कुत्री असेल, तर होय, गर्भवती कुत्री, तुम्हाला तिला खायला द्यावे लागेल. थोडे शोधा, आजूबाजूला जाण्याचा प्रयत्न करा, त्याला खाऊ घाला. विश्वास ठेवा की मुलामध्ये जे काही अडथळे येत आहेत, ते अडथळे दूर होतील. मुले आनंदी होतील आणि एक मूल असेल जे खूप सद्गुणी असेल. मित्रांनो, आता पुढची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला अफाट संपत्ती मिळवायची असेल, जर तुम्हाला थेट रस्त्यावरून बंगल्यात जायचे असेल, तर मित्रांनो, हा उपाय करा. माझ्यावर विश्वास ठेवा. संपूर्ण वर्ष माता लक्ष्मीचे आशीर्वादित असेल. कुबेर देव तुमच्यासाठी संपत्तीचे भांडार उघडेल. म्हणून खूप काळजीपूर्वक ऐका. पैसे मिळवण्याची माझी पद्धत तुम्हाला हे या नवीन वर्षाच्या आधी करावे लागेल. हा व्यायाम दिवसातून 3 वेळा करा. होय मित्रांनो, 3 दिवस सलग 3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे गूळ, दुसरी म्हणजे रोटी आणि तिसरी म्हणजे थोडे तूप. हे तिन्ही घटक पीठ, तूप आणि बेकिंग पावडरमध्ये मिसळा. काय करावे? भाकरी चांगल्या प्रकारे मळून घ्या. त्यात गूळ, होय, गूळ चांगले मिसळा आणि वरून थोडे तूप घाला आणि त्याचे चांगले मिश्रण तयार करा. ते एका वाडग्यात घ्या आणि नंतर कुत्र्यांना खाऊ घाला. तुम्हाला हवे असल्यास 3 कुत्र्यांना खायला द्या आणि हा उपाय सतत 3 दिवस घ्या. मी तुम्हाला सांगते, गूळ गुरु आहे, तूप लक्ष्मी आहे आणि कुत्रा राहू आहे. होय मित्रांनो, जेव्हा गुरु लक्ष्मी आणि राहू एकत्र समाधानी होतील, तेव्हा गरिबी कायमची नाहीशी होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. नोकरीचे प्रस्ताव येतील. व्यवसायात ग्राहकांची संख्या वाढेल.
तुम्हाला पदोन्नती मिळेल. स्थावर मालमत्तेची साठवणूक होईल. अचानक धनलाभ होईल. थोड्याशा मेहनतीमुळे तुम्हाला मोठे पैसे मिळू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही हे करायलाच हवे. तर आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्टीबद्दल उपाय स्पष्ट केला आहे. तुम्ही हे तुमच्या मित्रांच्या परिस्थितीनुसार कराल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.